शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महिला बाल कल्याण प्रकल्प अधिकाऱ्यांना मनोज मोरे, संजय वाल्यांचे निवेदन। याबाबत अधिकृत असे की तत्कालीन मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेच्या माध्यमातून धुळ्यात देखील मोठ्या संख्येने, शेकडोंच्या संख्येने महिलांनी या योजनेचा लाभ घेतला, परंतु काही महिलांना मे, जून, जुलैपासून लाभ मिळत नसल्याने त्यांचा सर्वे करून या ठिकाणी शासनाने महिला बाल कल्याण विभाग मार्फत तपासणी अहवाल सादर करावा अशी शासनाने पत्र पाठवले असून देखील या ठिकाणी महिला बाल कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी काम करत नसल्याचा आरोप या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आले। तसेच अंगणवाडी सेविका काम करण्यास तयार नाही। मग येथील महिला भगिनींना, लाडक्या बहिणींना लाभ कसा मिळेल असा सवाल या ठिकाणी शिवसेनेने उपस्थित केला आहे। तर पैसे मिळत नसतील तर ते या गोष्टीला जबाबदार कोण असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। तर हजारो संख्येने भगिनी या वंचित असून त्यांना पात्र कसे करता येईल व पात्र करून लाभ द्या अशी मागणी या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली। अन्यथा येत्या 8 ते 10 दिवसात सर्वे न झाल्यास या ठिकाणी भव्य मोर्चा महिला बाल कल्याण विभागाचे प्रकल्प अधिकारी कार्यालयावर काढण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आला। आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने महिला बाल कल्याण प्रकल्प अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं। गेल्या मे महिन्यापासून मे, जून, जुलै या काळामध्ये महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये आणि धुळे महानगरामध्ये त्याचा लाभ मिळालेला नाहीये। परंतु शासनाने एक पत्र महिला बाल कल्याणला या ठिकाणी दिलं होतं की ज्या महिलांना पैसे मिळत नसतील त्यांची पात्र तपासणी करून आम्हाला शासनाला त्या ठिकाणी अहवाल सादर करा। परंतु महिला प्रकल्प विभागाचे जे महिला विभागाचे जे दोघं कार्यालय आहे, या दोघं कार्यालयामध्ये अत्यंत उदासीनता या ठिकाणी आम्हाला दिसून आलेली आहे। अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी काम करायला तयार नाहीत आणि जर अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी काम करायला तयार नसतील तर ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जर पैसे मिळत नसतील तर याला जबाबदार कोण? महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी जी कल्याणकारी योजना महिलांना चालू केलेली आहे, या योजनेमुळे जो सन्मान निधी 1500 रुपये ज्या आमच्या महिला भगिनींना मिळतो, त्या 1500 रुपयामुळे त्यांना जीवनाचा आधार त्या ठिकाणी मिळालेला आहे। पण प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे आज आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये आणि महानगरामध्ये हजारो भगिनी त्या ठिकाणी वंचित राहत आहे। आम्ही प्रशासनाला विनंती केली की ज्या काही अडचणी असतील त्याचा सर्वे करा आणि ज्या पात्र आमच्या भगिनी असतील त्यांना त्या ठिकाणी पात्र करून या ठिकाणी योजनेचा लाभ द्या। 8 ते 10 दिवसामध्ये जर यांनी सर्वे पूर्ण करून शासनाला अहवाल जर नाही दिला